या सामन्याचे पंच म्हणून जे भूमिका बजावणार त्यांनी लवकरात लवकर खेळपट्टीवरती जाऊन आता सर्वांनी नोंद घ्या, या पुढील होणारे सगळे सामने हे 2-2 षटकांचे राहतील. कौशल कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. कौशल जर कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. चालू असलेल्या सामन्याच्या पंचांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आता या पुढील होणारे सामने 2-2 षटकांचे खेळवले जातील. वेळेअभावी 5:30 वाजलेले आहेत. अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे अजून आपल्याला सहकार्य करायचं आहे. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. 5:30 वाजलेले आहेत. दिवसा उजेडे आपल्याला हे सामने खेळवून सर्वांना आनंदाने घरी जायचं आहे. आतापर्यंत जसं आयोजकांना सहकार्य केलं तसंच उर्वरित सामन्यांसाठी सुद्धा सहकार्य करा, जेणेकरून या आजच्या आयोजनाला कुठे गालबोट लागणार नाही. सर्वांनी आनंदाने हसून खेळून आपल्याला आजचे आयोजन खूप सुंदररित्या पार पाडता येईल. पंचांना विनंती, सामना चालू करायचा आहे. हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न हुमनेवाडी पाचेरी आगर कैलासवासी श्री संदेशदादा कृष्णा हुमणे यांच्या पुण्यस्मरणार्थ एक तुफानी चषक 2026 हा या शिरगाव या मैदानात आपण आयोजित केलेला आहे. चांगल्या सकाळपासून आत्तापर्यंत जेवढे पण सामने झालेत चांगल्या प्रकारे प्रदर्शित झालेत. सर्व संघांचे तसेच सर्व खेळाडूंचे आभार मानतो. या शिरगाव मैदानात आताच ज्यांची उपस्थिती झाली आहे, शिवसमृद्धी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री रवींद्रजी रामाणे साहेब यांचं मी स्वागत करतो. तसेच शिवसमृद्धी संस्थेचे सचिव धाडवे साहेब यांचंही मी स्वागत करतो. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. अजून आपल्याला 3 ते 4 सामने खेळवायचे आहेत. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. आपण आता हे पुढील होणारे सामने सगळे 2 षटकांचे खेळवणार आहोत. तर आपल्याला आपल्या संघाला विजयासाठी आपण आत्तापर्यंत जेवढं योगदान दिलं, सामने 4 षटकांचे खेळले, 3 षटकांचे खेळले, आता सामना 2 षटकांवरती येऊन ठेपला आहे. जेवढं आपण आपल्या संघासाठी योगदान द्याल, जेवढा धावांचा डोंगर उभारता येईल, तेवढे समोरचा संघ सुद्धा तुल्यबळाचा असणार आहे. त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजी असणार आहे, फलंदाजी असणार आहे. जेवढी क्षमता आपली आहे त्याच्या दुप्पट क्षमता दुसऱ्याची पण असणार आहे. तसेच संजीवनी महिला मंडळाचे आमच्या सदस्या इथे उपस्थित राहिलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. 2 षटकांचा हा सामना, पहिलं षटक घेऊन आलाय. चालू असलेला सामना जांगलदेव क्रिकेट संघ रामानेवाडी विरुद्ध चंडिका देवी क्रिकेट संघ असोरे. रामाने संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला, आमंत्रित केलं ते असोरे संघाला. असोरे संघाची सलामीची फलंदाजी जोडी मैदानात. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू, सुंदर असा मारलेला फटका, चेंडू हवेत आणि पहिल्या चेंडूवरती पहिलाच गडी गारद केलाय आणि आपल्या संघाला सुंदर असा गडी बाद करून समोरच्या संघाला मोठा धक्का दिलाय. सलामीची आलेली जोडी मैदानात असोरे संघाची आणि असोरे संघाचा पहिलाच सलामीचा फलंदाज शून्यावरती बाद होऊन तंबूत परततोय. भयान शांतता पसरली ती असोरे संघाच्या पवेलियन कक्षात आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला रामाने संघाकडून. रामाने संघाचा हा सलामीला पहिला षटक घेऊन आलेला गोलंदाज प्रितेश नावाला सुंदर अशी कामगिरी करतोय. आतापर्यंतचा हा त्यांचा संघाकडून 3रा सामना खेळला जातोय. 3ऱ्या सामन्यात आतापर्यंत त्याने 3 वेळा संघासाठी सामना आपल्या संघाने झुकावा याच्यासाठी पहिला षटक घेऊन आलाय.
पहिल्या षटकांमध्ये त्याने खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केला आणि समोरच्या संघाला धावा रोखण्यात त्याला यश मिळतंय. दुसऱ्या चेंडूवरती असोरे संघाचं खातं उघडले. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची सध्याची परिस्थिती खूप डगमगलेली. 2 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. सलामीचाच फलंदाज तंबूत शून्यावरती परतल्यानंतर संघावरती मोठं दडपण आलंय. सेमीफायनलचा हा सामना करो या मरूची परिस्थिती आणि हा सामना जिंकल्यानंतर आपल्याला तिकीट मिळणार आहे ते फायनलचं, ज्याच्यामध्ये आपल्याला तुफान रिटर सुमनेवाडीचा मानाचा हे चषक आपल्याला आपल्या गावात आपल्या वाडीत नेण्याची संधी मिळणार आहे. सकाळपासून उपाशी ताने रखरखत्या उन्हात जीवाचा रान करून रक्ताचं पाणी करून आपण खेळलात आणि या खेळाचं मेहनतीचं फळ आता काही पावलांवरती येऊन ठेपलंय. परंतु आपल्याला आव्हान असणार आहे तर दोन्ही संघाच्या एकमेकांच्या खेळाडूंचं सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय. प्रितेश पहिल्या 2 षटकांचा सामना, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. पहिल्या षटकाचा तिसरा चेंडू, डावखुरा फलंदाज सामना करतोय. निर्धाव चेंडू. खेळ हा यष्टीरक्षक आणि गोलंदाजाचा चाललाय असं वाटतंय. फलंदाजाला निर्धाव चेंडू टाकलाय, जखडून ठेवलाय फलंदाजाला. पहिल्या षटकाचे 3 चेंडू झालेत, 1 गडी बाद. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते असोरे संघाला. खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय रामानेवाडीचा हा गोलंदाज. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या वरून. षटकार डीजे. सामना त्वरित चालू करायचा. इथे आता मात्र प्रसादची दैना होते असं वाटतंय, कारण षटकाराने स्वागत केलंय. प्रितेशची दैना होते की काय? पहिल्या षटकाराने स्वागत केलंय त्याचं. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, फटका फसलेला आहे. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यश मिळतंय. आपल्याला गोलंदाजाला जर सहकार्य करायचं आहे तर क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. चेंडूच्या दिशेने धाव घेऊन चेंडू पकडावा लागेल आणि वेळेतच क्षेत्ररक्षकाच्या हातात, गोलंदाजाच्या हातात किंवा यष्टीरक्षकाच्या हातात द्यावा लागणार आहे. तरच आपण समोरच्या संघाच्या धावांवरती कुठेतरी बंधन घालू शकता. जर आपण धावा तेवढ्याच धावा आपल्याला परत कराव्या लागणार आहेत. अशी गोलंदाजी करतोय प्रितेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9. पुढील होणारा सामना जागृत क्रिकेट संघ माटलवाडी विरुद्ध रॉयल 11 आवरे. दोन्ही संघाच्या संघनायकांसाठी नाणेफेक पहिला पुकार. आपल्या संघनायकांनी टॉस की बॉस इथे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. आपल्यासाठी हा पहिला सामना पंचांनी चालू करायचा आहे. 2 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. संघाला विजयासाठी धावांचा डोंगर उभारावा लागेल. दोन्ही समोरासमोर तुल्यबळाचे संघ आहेत. जसा या आधीचा सामना आवरे आणि अवेरी यांच्यात रंगला, शेवटच्या चेंडूपर्यंत लढत रंगली. दोन्ही तुल्यबळाचे संघ होते, आमने सामने विरोधात एकमेकांच्या विरोधात उभे होते आणि या सामन्याची चुरस नक्कीच आपल्याला पहिल्यापासून लागली होती आणि सामन्याची चुरस तशीच झाली. रंग तसाच झाला, सामना तसाच रंगला आणि ही सेमीफायनलची पहिली लढत. सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक. सुंदर असा मारलेला फटका पासलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय 4 धावांसाठी. दणदणीत असा चौकार. डीजे. स्वागत केलंय. 4 धावा. संघाची धावसंख्या झाली 13. 12 चेंडूंचा हा खेळ असणार आहे. 12 चेंडूंमध्ये आपण किती धावांचा डोंगर उभा करताय पाहण्याची मजा नक्कीच असेल. दुसरा चेंडू सीमारेषेच्या दिशेने. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनिंग बिटवीन द विकेट. खूप सुंदर धावबाद होतोय का पाहूया. इथे मात्र धावबाद झालाय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आणि सुंदर असा धावबाद.
नक्कीच कोण कोणाच्या तालावर नाचणार हे फायनल जिंकल्यावरच कळेल. डीजेच्या तालावर नाचणार तर नक्कीच सकाळपासून उपाशीताने रखरखत्या उन्हात जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून झडून पडून मेहनत करून सामने खेळतायत. आपला संघ हा तुफान रिटर्न सुमनेवाडीचा चषक मानाचा चषक आपल्या घरी नेण्यासाठी गावात नेण्यासाठी झटापट चालले. इथे मात्र कुठेतरी जेलबाद होण्याची संधी होती परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. ते असोरे संघाच्या फलंदाजांना खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रामाने संघाकडून. 14 धावा आतापर्यंत 15 धावा काढण्यात यश मिळाले ते असोरे संघाच्या. माटलवाडी संघ आणि आवरे नाणेफेकीसाठी आपल्याला दुसरा पुकार आहे. कृपया सहकार्य करा. नाणेफेकीचा कौल देण्यासाठी आपण टॉस की बॉस मध्ये इथे उपस्थित राहायचं आहे. क्षेत्ररक्षणासाठी जास्त वेळ लावायचा नाही. पंचांनी सामना स्पीडअप मध्ये चालू करायचा आहे. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या आहे ती 15. सुंदर असा मारलेला फटका आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी दणदणीत असा षटकार. तो असोरे गावाचा आणि शिकार करतोय षटकार आणि चौकारांनी. सुंदर अशी शिकार पाहायला मिळते त्याच्या बॅट मधून. सुंदर असा फटका मारलाय षटकार. संघाची धावसंख्या वाढवले. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 21. दुसरं षटक प्रगतीपथावर. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात हवेत. अवांतर वाईड धाव. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 2 नी बदलते. धावसंख्या होते 23. कुठेतरी हा सामना भरकटतोय तो गोलंदाजीकडून. पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं. त्याच्यानंतर मात्र आता या धावांचा डोंगर उभा करण्यास मदत करतायत ते असोरे संघासाठी. रामाने संघाचं पहिलं षटक खूप सुंदररीत्या टाकलं होतं. 9 रनच दिले होते. आता मात्र ही धावसंख्या कुठेतरी भरकटली आहे. कारण आपण जेवढा धावा खर्च करणार तेवढा धावा आपल्याला बनवायच्या आहेत. तरच आपण या सामन्यात विजयाच्या घोडदौडीत कुठेतरी टिकून राहाल. आपल्याला सुद्धा तेवढीच फलंदाजी चांगली करावी लागेल. सुंदर असा मारलेला फटका. चेंडू होतोय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अडवतोय चेंडू. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 3 धावा घेण्यात यश मिळतंय का बघूया. इथे मात्र धाव बाद होतोय तो फलंदाज. पंचांनी निर्णय सांगायचा आहे. धावा किती झाल्यात. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी आपल्या संघाच्या धावसंख्येत धावा वाढतील. आताची ही वेळ अशी आहे की आपल्या संघासाठी एक एक धाव सुद्धा खूप महत्त्वाचं योगदान देणार आहे. पंचांनी निर्णय सांगायचा. आता धावा किती गृहीत धरायच्या आहेत. 2 धावा. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली आहे ती 25. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे 25. मला वाटतं कुठेतरी आपल्याला जर धावांचा डोंगर उभा करायचा आहे तर चौकार किंवा षटकार एक मोठा फटका बसवावा लागेल जेणेकरून रामाने संघावरती थोडंफार दडपण असेल. थोडासा दबाव येईल तो या सेमीफायनलच्या सामन्याचा. सॉरी संघाचा फलंदाज. सुंदर असा मारलेला फटका. झेलबाद करण्याची संधी. धावबाद सुद्धा सोडलाय.
षटक संपलंय. आताच्या धावा किती आहेत? 26 धावांवरती समाधान मानावं लागणार आहे ते असोरेच्या संघाला. रामाने संघाला विजयासाठी फायनलचं तिकीट पाहिजे असेल तर 27 धावांचं आव्हान असेल. रोहित दादा, काय वाटतंय, कोण जाईल फायनलच्या तिकीट घेऊन? नक्कीच आज मात्र पाहतोय तुफान चषक 2026 हा रणसंग्राम नक्कीच आता मात्र सामन्यांना रंगत येणार, कारण सेमीफायनलचे सामने मात्र आपल्याला शिरगावच्या पाहायला भेटत आहेत. प्रत्येक स्पीडअप घ्यायचा आहे, फलंदाजारी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. असोरे संघ आयोजकांना मदत करायची आहे. प्रत्येक सामना संपल्यानंतर सर्व क्षेत्ररक्षक तयार राहायचं आहे सामन्यासाठी. आणि पुढील होणारा सामना हा सुद्धा चुरशीचा सामना, जागृत क्रिकेट संघ माटलवाडी विरुद्ध आवरे क्रिकेट संघ, रॉयल 11 क्रिकेट संघ आवरे, हा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. नक्कीच आज मात्र मैदानामध्ये पाहायला भेटतोय हा तुफानी चषकचा रणसंग्राम शिरगावच्या मैदानामध्ये पार पडताना पाहायला भेटेल. सगळे उपस्थित खेळाडू, क्रिकेटप्रेमी, मान्यवर, मी समालोचक रोहित बारस हार्दिक स्वागत करतोय. सकाळपासून चालू असलेली ही स्पर्धा मात्र आता शेवटाकडे जाते आणि हा सेमीफायनलचा पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. असोरे क्रिकेट संघ विरुद्ध रामानेवाडी. 27 धावांची आवश्यकता आहे, 12 बॉल 27. काय होईल, रामानेवाडी फायनलमध्ये जाते की असोरे संघ? कारण असोरे संघाकडे सुद्धा तेवढे ताकदीवान गोलंदाज मात्र त्यांच्याकडे आहेत. 27 धावा मात्र त्यांना थांबून ठेवायच्या आहे. आणि कोण होणार हा पहिला फायनलिस्ट पाहणार आहोत थोड्याच वेळात. फलंदाजाने लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच, सामना चालू करायचा आहे, आपल्याला उशीर होतोय. आजच्या दिवसात आपण पाहतोय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी कैलासवासी संजयदादा हुमने यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा मात्र शिरगावच्या मैदानामध्ये पाहायला भेटते. प्रत्येक मान्यवर, प्रत्येक खेळाडू मात्र ह्या स्पर्धेकडे टक लावून पाहत आहेत कोण होणार ह्या पर्वाचा विजयी. कारण गेल्या पर्वाचा विजयी झाला होता तो रॉयल 11 क्रिकेट संघ आवरे, आणि आवरे संघाचा यानंतर होणारा सेमीफायनलचा सामना पुन्हा एकदा या ट्रॉफीचा, या चषकाचा मानकरी होईल का? सामना लगेच चालू करायचा आहे. पंच, आता मात्र 27 धावांची आवश्यकता, 12 बॉल 27 हे समीकरण सेमीफायनलसाठी. तुम्हाला ही फायनलसाठी प्रवेश पाहिजे असेल, फायनलचं तिकीट पाहिजे असेल तर मला 27 धावा मात्र 12 बॉलमध्ये काढाव्या लागतील आणि सामना चालू करायचा आहे. पंच, आजच्या दिवसातील जांगेल संघाने सुंदर रीतीने खेळ केलाय. हा मात्र सेमीफायनलचा सामना आहे, हा महत्त्वाचा सामना आहे, लॉकआउट सामना आहे. असोरे संघाकडे सुद्धा सुंदर गोलंदाज मात्र आपल्या असोरे संघाकडून पाहायला भेटत आहेत. असोरे संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच, सामना स्पीडअप घ्यायचा आहे थोडा, आपल्याला उशीर होतोय, वेळ कोणासाठी थांबत नाही आहे, आयोजकांना सहकार्य करायचं आहे. नक्कीच पहिल्या षटक घेऊन आलाय ते आदित्य यांचा विचार केला असता एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे नक्कीच पाहिला जातं. हे 6 बॉल अचूक टप्प्याचे त्यांना मात्र टाकावे लागतील. आणि स्ट्राईकला येतो आदिनाथ आणि नॉन स्ट्राईकला येतो रोहित. आजच्या दिवसातील हा पहिला सेमीफायनलचा थरार पाहत आहे. दुसऱ्या डावातील पहिला चेंडू आदित्य यांचा, आणि हा मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. एक धाव घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. एकनी धावमत्या खातं खोललंय आपल्या संघाचं. धावसंख्या 1. मोठे फटकेबाजी करावे लागेल. 12 चेंडूमध्ये 27 धावांचं आव्हान आहे. एक मात्र धावसंख्या धावफलकावरती लागलाय. आदित्य मात्र सुंदर गोलंदाजी करतोय सकाळपासून, सुंदर फलंदाजी अष्टपैलू कामगिरी मात्र आदित्य यांनी केले. आता मात्र शेवटाचा आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना. कोण होणार पहिला फायनलिस्ट, असोरे की जांगलदेव क्रिकेट संघ रामानेवाडी? जो कोणी संघ या विजयाचा मानकरी होईल तो मात्र जल्लोष करणार. हा मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षण येतोय, 2 धाव घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. दोन्ही मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल 3. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावफलकावरती 3 धावसंख्या मात्र लागले. सुंदर गोलंदाजी करतोय, मोठ्या फटक्यापासून कुठेतरी अडवून ठेवलंय. मोठ्या फटक्याची जरूरत. आत्ता मात्र स्ट्राईकला येतोय रोहित यांना मात्र मोठे फटकेबाजी मात्र करावी लागेल. आपल्या संघाला फायनलचा तिकीट मिळवायचा असेल तर तुम्हाला मोठे फटकेबाजी ह्या मैदानामध्ये करावी लागेल. आणि हा मात्र उचलून मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यशस्वी, सुंदर क्षेत्ररक्षण करताय. असोरे संघाला माहिती आहे
हा सामना महत्वाचा आहे. हा सामना जिंकाल तर तुम्ही इतिहास घडवाल. सुंदर क्षेत्ररक्षण चालू आहे. आता मात्र चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू नंतर 4 धावा धावफलकावरती लागले. सुंदर आपण आज आयोजन नियोजन पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून. सुंदर चित्रीकरण पाहायला भेटतंय. थेट प्रक्षेपण घरोघरी पोहोचवण्याचं काम मात्र करतायत. आणि स्कोरर म्हणून माझ्या सोबत कामगिरी पाहतात ते मनीषजी हुमने आणि पंच म्हणून सुंदर आपली कामगिरी पाहतायत. ह्या मैदानामध्ये सगळ्यांचीच कामगिरी आज सुंदर लाभली ह्या मैदानात. आणि हा मात्र उंच मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी फटका फसतोय आणि सुंदर झेल आणि आदिनित्य रूपात लागलेला हा मोठा झटका. मागच्या सामन्याचा हिरो कल्पेश कल्पेश घडवेल का आपला संघाला फायनल मध्ये घेऊन जाईल का, इतिहास घडवेल का? कारण आसोले संघ सुद्धा खूप बलाढ्य मोठा संघ आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 4 धावा करण्यात यशस्वी ठरले ते जांगलदेव क्रिकेट संघाचे फलंदाज. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आता 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 2 फटके. हा सुद्धा उंच मारण्याचा चेंडू आणि कल्पेश आले तसे परत निघाले. सुंदर गोलंदाजी आदित्य यांची. हा दुसरा झटका लागतोय कल्पेश यांच्या रूपामध्ये. सुमधुर संगीत आम्ही पाहतोय. पण प्रत्येक खेळाडू ह्या मैदानामध्ये ह्या ट्रॉफीचा खुला झालाय. आज मात्र सगळ्यांनी मात्र आपल्या जीएफचे नंबर ब्लॉक मध्ये ठेवले असतील, कारण त्यांना माहिती आहे ही ट्रॉफी जिंकायची असेल तर आपण कुठेतरी लांब राहिलं पाहिजे. सुंदर फटकेबाजी, सुंदर नियोजन आयोजन पाहायला भेटत. आणि आत्ता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो अंकुश. अंकुशला मात्र आपल्याला संघाला खुश पाहायचं असेल तर तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावफलकावरती 4 धावा. आणि आदित्य मात्र आपली अचूक कामगिरी पाहतो. हॅट्रिकचा बॉल असेल हा, आणि हा मात्र खेळून काढलाय. सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षक 1 पर्यंत 1 चेंडू. सुंदर गोलंदाजी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदित्यसाठी. 2 गडी बाद केले आणि मात्र 5 धावा खर्च केल्यात. आसोरे संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. आता मात्र 6 बॉल 22 समीकरण येऊन ठेपलंय. कोण होणार पहिला फायनलिस्ट, आसोरे की जांगलदेव क्रिकेट संघ? दोन्ही संघ सकाळपासून सुंदर क्रिकेट खेळतात ह्या मैदानामध्ये, खेळाडू वृत्ती दाखवत आहेत. आणि आता हे शेवटचं शतक असेल ते रवी यांचा विचार केला असता एक अनुभवी गोलंदाज म्हणून नक्कीच पाहिलं जातं. एक समाजसेवक म्हणून नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. कमी तिथं आम्ही असे ह्या रवी दादा मात्र आज दुसरं षटक घेऊन आलेत मैदानामध्ये. नक्कीच 6 बॉल 22 समीकरण येऊन ठेपलंय. आणि पहिला चेंडू रवी दादा यांचा. अंकुश याला, रोहित मात्र नॉन स्ट्राईकला आहे. यांच्याकडे मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मोठी फटकेबाजी केली होती. मात्र रवी यांचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, काय चेंडू हाताळलाय. सुंदर चेंडू आणि धावचीतच्या रूपात ही विकेट टाकली अंकुश यांनी. धाव संख्येत कोणताही बदल नाही. या शिरगावच्या मैदानात रवी डिंगणकर मात्र उदयाला येतोय. सकाळपासून सुंदर गोलंदाजी करत होता, आता सुद्धा सुंदर गोलंदाजी करतोय. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते त्याला. सुंदर खेळ पाहायला मिळतोय तो असोरे संघाकडून. एक सूर्य अस्ताला जातोय आणि एक सूर्य उदयाला येतोय म्हणावं लागेल या शिरगावच्या मैदानात. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. आपल्या फिरकीच्या जादूवरती समोरच्या फलंदाजाला नाचवतोय. चौकार षटकार मारण्यापासून अडकवतोय. आपल्या संघाने केलेल्या 26 धावा, 27 धावांचं दिलेलं आव्हान, हे आव्हान
आता मात्र सुंदर मारलेला फटका आणि चेंडू मात्र जाणार नक्कीच. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. सुंदर असा प्रयत्न केला होता आपल्या संघाच्या 6 धावा वाचवण्यासाठी, परंतु काही हरकत नाही, सर्व संघाच्या खेळाडूंनी सांभाळून घेतलं. दोन्ही संघाच्या जीवाचा आटापिटा चालू आहे मैदानात. धावसंख्या झाले 13. विजयासाठी 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. दोन उत्तुंग षटकार पाहावे लागतील तरच हा विजय नक्कीच होईल. इथे मात्र खूप सुंदर गोलंदाजी करतोय तो रवी. खूप अतिशय सुंदर गोलंदाजीच्या मार्कवरती सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याचा चेंडू फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या जादूगिरीवरती नाचायला लावतोय. आता मात्र समीकरण बदललंय, सामना झुकलाय तो असुरे संघाच्या दिशेने. 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. फक्त नो आणि वाईट चेंडूच काहीतरी कामगिरी करू शकतो. वाईट चेंडू, धावसंख्येत बदल. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अजूनही सामना जिवंत आहे. रवीला 2 चेंडू सांभाळायचे आहेत. आपण जाणार आहात फायनल मध्ये. जर आपल्याकडनं अशी दिशा चुकली तर आपला संघ ही विजयाची वाट पण चुकू शकतो. हा क्रिकेट आहे, इथे पडणारा प्रत्येक चेंडू एक वेगळी दिशा देतो. पुन्हा एकदा दिशा भरकटलाय रवी. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा गेम कोणाच्याही बाजूने झुकू शकतो. पहिला सामना कल्पेशने जिंकला होता. हा सामना जिंकण्याची संधी आजच्या सामन्याचा हिरो रामानेवाडीचा फलंदाज होऊ शकतो का, की हा रवी काहीतरी कामगिरी करून आपल्या असोरे संघाला फायनलचा तिकीट काढून देतोय. खूप सुंदर गोलंदाजी केली होती आतापर्यंत रवीने, परंतु कुठेतरी विजयाचा आनंद साजरा करताना कुठेतरी गोलंदाजी भरकटतोय. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटलाय, वाईट. आता मात्र नक्कीच दडपण आलं इथे फायनलचं रवी याच्यावरती. 2 चेंडू 11 धावा. आपण हे टाकलेले 3 अवांतर चेंडू, आपण आतापर्यंत केलेले सकाळचे काबाड कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी याच्यावरती पाणी फेरू शकतो. समोर असलेला हा रामाने संघाचा फलंदाज तितकाच घातक आहे. जर आखूड टप्प्याचा चेंडू टाकताय, चेंडू टप्प्यात बॅटच्या येतोय तर चेंडू सीमारेषेच्या पार जाऊ शकतो. इथे मात्र फसलाय आणि आता मात्र गेम फसलाय. असोरे संघाचं फायनल मध्ये पदार्पण होतंय म्हणावं लागेल. 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आता चेंडू अगदी आरपार जरी मारला तरी धावा 6च भेटणार आहेत. रवीला फक्त 1 चेंडू मोकळ्या हाताने सोडून द्यायचा आहे. जरी षटकार जरी आला तरी तुम्ही फायनलचं तिकीट काढलंय. नक्कीच अजून पण दडपण आहे, दबाव आहे, प्रेशर आहे ते रवी याच्यावरती. समोर डावखुरा फलंदाज मोकळ्या हाताने चेंडू सोडून समोरच्या संघाला षटकार गेला तरी हरकत नाही. संघ तुमचा फायनल मध्ये आहे. आता मात्र सर्वांनी टाळ्या वाजवून पहिल्या आजच्या दिवसाचा हा पहिला अंतिम सामन्याचा संघ मिळाला आपल्याला फायनल साठी. असोरे संघ. पुढील होणारा संघ जागृत क्रिकेट संघ